ते जगद्गुरुं या ठिकाणी आपला दुसरा अध्याय श्लोक संख्या 16 पाहतो आपण. नासतो विद्यते भावः नाभावो विद्यते भवः उभयोरपि दृष्टान्तः तनयोस्तत्त्वदर्शिभिः. त्याचा असणारं काल आपण शांकर भाष्य आरंभ केलं आणि अशा प्रकारे असणारं शांकर भाष्य काल आपण पाहत होतो. काय विशेष जरी तुम्हाला वाटत असेल तर तसं विशेष त्या अर्थाने त्याच्यामध्ये असं अत्यंत डिफिकल्ट असं नाही. दोन विषय तर याच्यामधले तुम्हाला कळाले, एक कार्य आणि कारणभाव. कार्य काय आणि कारण काय. कार्याचं अस्तित्व जे आहे हे कार्याचं अस्तित्व या ठिकाणी मान्य केलेलं नाही. मग अस्तित्व कसं आहे, त्या कार्यामागे असणारं जे कारण जे आहे ते कारणाचं अस्तित्व या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि मग एवढं म्हणून कार्य आहे आपण जे पाहतो या जगतामध्ये, हे कार्य सगळं काय आहे, असंच स्वरूपाचं आहे. हे याच्यावरनं त्यांना सिद्ध करायचं आहे. एवढंच याचा असणारा तात्पर्य नाही. अलग लक्षात. म्हणून कार्य काय, समजा घटकार्य आहे, मग त्याचं कारण काय तर मृत्तिका, बरोबर. आणि म्हणून अशा प्रकारे जर कारणाची मीमांसा आपण करत गेलो प्रत्येक गोष्टीच्या, तर मग ते कारण जे आहे ते कारण काय आहे, सद्वस्तू जे आहे, सद्वस्तूच्या संपूर्ण जगताच्या मागे असणारं कारण आहे, हे या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग त्या अनुषंगाने आपण काल भाष्य पाहत होतो की सगळं म्हणजे सिद्ध करण्यासाठी त्यांनी विशेष प्रकारे काल काय सांगितलं, घटकार्य आणि मृत्तिका असणारे त्याचं कारण. मग मृत्तिका जी आहे, मग मृत्तिकेचं कारण स्वरूप काय आहे, तर मृत्तिकेचं पुन्हा कारण काय आहे तर मृत्तिकाच आहे. परंतु त्या मृत्तिकेचा कालचा असणारा शेवटचा टप्पा, ती जी मृत्तिका त्या ठिकाणी आहे, त्या मृत्तिकेची इतरप्त म्हणजे घटाची असणारी जी घट हे कार्य आहे, या घटाचं असणारं कारण आहे मृत्तिका. परंतु घटामध्ये अनुस्यूत असणारी जी मृत्तिका आहे, जे घटाचं कारण आहे, ती मृत्तिका आहे. ती मृत्तिका त्या घटापुरतीच येते लक्षात. त्या ज्या मृत्तिकेने जो घट बनला त्या घटापुरतीच तिची काय झाली, उपलब्धी निर्माण झाली. त्या व्यतिरिक्त आपण म्हणलो ह्या घटाची मृत्तिका, समजा चिंचवडमध्ये मी एखादा घट बनवला आणि मी तुम्हाला म्हणलो ह्या घटाची मृत्तिका पोटवरनं आणा, तर होणार आहे का, तर होणार नाही. मग त्या घटाची मृत्तिका चिंचवडमध्येच मिळणार. तद व्यतिरिक्तेनं अनुपलब्धे, हे त्या व्यतिरिक्त त्याची उपलब्धी होणार नाही. अलग लक्षात. आणि म्हणून या ठिकाणी पूर्वपक्षाचा या ठिकाणी काल प्रयत्न चाललेला होता का मृत्तिकेचं असणारं मूळ कारण म्हणजे जी मृत्तिका जी आहे, ही मृत्तिका अन्यत्र उपलब्ध न झाल्यामुळे घटाचं असणारं कारण मृत्तिका, परंतु ज्या मृत्तिकेतून चिंचवड गावामधला घट बनवलेला आहे ती मृत्तिका पौड गावामध्ये उपलब्ध न झाल्यामुळे, एवढंच सोपं आहे, बाकी काय याच्यामध्ये अवघड नाही. न झाल्यामुळे, त्या मृत्तिकेची उपलब्धी न झाल्यामुळे कार्यकारण भाव जो आहे, घटकार्य आणि त्याचं कारण भावामध्ये त्याची उपलब्धी झाल्यामुळे त्या व्यतिरिक्त म्हणजे चिंचवड गावाच्या व्यतिरिक्त त्या मृत्तिकेचा काय झाला, अभाव झाला. आणि त्या मृत्तिकेचा चिंचवड गावाच्या व्यतिरिक्त अभाव झाल्यामुळे काय झालं, मग तसा प्रत्येक पदार्थाचा होईल त्या व्यतिरिक्त त्या कार्याचा आणि कारणाचा असणारा जो संबंध आहे, तो संबंध त्या व्यतिरिक्त प्राप्त न झाल्यामुळे सर्वत्र, जसं चिंचवड गावामधली मृत्तिका पौडमध्ये न मिळण्यामुळे तिचा अभाव प्राप्त होईल, त्याप्रमाणे प्रत्येक जी वस्तू निर्माण झालेली आहे, या प्रत्येक वस्तूचा कार्यकारण भाव जर आपण पाहत गेलो तर काय होईल, तेवढाच तो व्याप्त होईल. आणि व्याप्त झाल्यामुळे काय होईल, त्याचा त्या इतरत्र अभाव असल्यामुळे, म्हणजे चिंचवड गावाच्या मृत्तिकेचा पौडमध्ये अभाव झाल्यामुळे काय होईल, अभावाचा प्रसंग निर्माण होईल. आणि मग तुम्ही काय म्हणताय, ते जे तत्व आहे सर्वत्र व्याप्त आहे. मग सर्वत्र जे व्याप्त तुमची व्याख्या आहे, त्या व्याख्येला बाधा निर्माण होईल असं पूर्वपक्ष म्हणतोय. त्याच्यावर पुन्हा आचार्य म्हणतात असं होत नाही,
कारण सर्वत्र दोन प्रकारची बुद्धी आपण पाहत असतो. हे आता इथनं आपण आज आरंभ करणार आहोत. काय बुद्धी असते? दोन प्रकारची बुद्धी. आपण तुम्ही जे काय म्हणताय की त्या वस्तूचा सर्वत्र अभाव निर्माण होईल, तर सर्वत्र अभाव निर्माण होऊ शकणार नाही. कारण प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये दोन प्रकारची बुद्धी आहे. एक सद्बुद्धी आहे आणि एक असत स्वरूपाची बुद्धी आहे. अलग लक्षात. जी कधीही न बदलणारी बुद्धी आहे, कायम अलग लक्षात, न कधी बदलणारी, त्याला आपण सद्बुद्धी म्हणतो. आणि जी बदलणारी बुद्धी आहे त्याला आपण असत बुद्धी म्हणतो, की जी सातत्याने म्हणते. व्यभिचारी बुद्धी म्हणजेच तो विकार सातत्याने बदलते. आज हे जाईल, उद्या तिकडे जाईल, अशा प्रकारची जी बुद्धी आहे, सातत्याने जी बदलती आहे, तिला आपण असत बुद्धी म्हणतो. आणि जी कधीच बदलत नाही तिला आपण सद्बुद्धी असं म्हणतो. ह्या सगळ्याचा कालचा असलेला सारासार विचार इथं येऊन ठेपलेला आहे की काय? फक्त सद्बुद्धी आणि असद्बुद्धी. सर्वत्र दोन प्रकारची बुद्धी प्राप्त होते. एक सद्बुद्धी आणि दुसरी असद्बुद्धी. असद्बुद्धी जी आहे ती काय होते? ती विकार असल्यामुळे ती सातत्याने बदलत राहणारी आहे. परंतु सद्बुद्धी जी आहे ही सद्बुद्धी कधीच बदलत नाही. मग अशा प्रकारे असणाऱ्या ह्या दोन बुद्ध्या, एक सद्बुद्धी आणि एक असद्बुद्धी, ह्या आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतात? हे आजचा विषय चालला. मग ह्या ज्या सद्बुद्धी आहे आणि ही जी असद्बुद्धी आहे, आपल्या तीन ठिकाणी आपण पाहतो. मग ही तीन ठिकाणं कोणती? एक तर विशेषण आणि विशेष्य. या ठिकाणी आपण यांचा पाहतो. विशेषण, विशेष्याबद्दल विशेष माहिती दिणारा जो शब्द आहे त्याला आपण विशेषण म्हणतो. नीलोत्पलः, निळ्या रंगाचं कमळ. कमळ हे झालं विशेष्य, म्हणजे ही एक बुद्धी झाली. परंतु ते कमळ कसं आहे हे सांगणारी कोणती आहे? विशेषण स्वरूप दुसरी बुद्धी आहे. अलग लक्षात. म्हणजे विशेष्य आणि विशेषण. विशेषण आहे नील आणि विशेष्य आहे कमल. निळ्या रंगाचे कमळ. कमळाबद्दल विशेष माहिती सांगितली म्हणून त्याला विशेषण म्हणतो. म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी किती प्रकारची बुद्धी निर्माण झाली? एक निळ्या रंगाचं आणि एक कमळवन रंगाचं. अशा दोन, एक कमळाची बुद्धी आणि त्या कमळाचा असणारा रंग निळा, विशेषण आणि विशेष्य, अशा प्रकारची ही दोन बुद्धी या ठिकाणी निर्माण झाली. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ही सद असद बुद्धी कशा प्रकारे असते? घट आहे, पट आहे, वस्त्र आहे, वृक्ष आहे. या ठिकाणी पण दोन बुद्धी आहेत. एक घट आणि एक आहे. घटाचं अस्तित्व दर्शवणारी एक बुद्धी आणि घटाला विषय करणारी एक बुद्धी, अशा प्रकारचे. मग याच्यामध्ये घट आहे, पट आहे, हस्ती आहे, वृक्ष आहे. याच्यामध्ये जो आहे जी अनुस्यूत बुद्धी आहे ही सद्बुद्धी आहे. आणि बदलणारी बुद्धी घट, पट, वृक्ष ही बदलणारी आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हे दुसरा हा विभाग बुद्धीचा. आणि म्हणून आहे 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 अनुस्यूत जे आहे हे आहे हे सत. आणि बाकीचं असणारे विषयाला विषय करणारी मग वृक्ष, घट, पट ही असत स्वरूपाची बुद्धी आहे. हे दोन सांगितलं. आणि तिसरा प्रकार सांगितला दोन प्रकारच्या बुद्धीचा, मृगजळ. समान अधिकरणामध्ये एकच अधिकरण त्या ठिकाणी. वास्तविक तिथं जल आहे का? जल नाहीये. परंतु नसताना सुद्धा ती वस्तू त्या ठिकाणी नसताना त्या वस्तूचा आभास निर्माण करणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी. अलग लक्षात. म्हणजे इथे पण किती बुद्ध्या झाल्या पुन्हा? वास्तविक आहे का? नाही. परंतु आपल्याला काय दिसतं? तिथं जल आहे. नसताना आहेचा आभास करणारी जी बुद्धी आहे. अशा प्रकारे एक नसणारी बुद्धी आणि एक असणारी बुद्धी, म्हणजे समान अधिकरणामध्ये या ठिकाणी पण दोन बुद्ध्या झाल्या. म्हणजे अशा प्रकारे एक विशेषण विशेष्य, एक आहे नाही आणि एक समान अधिकरण, अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला या दोन प्रकारच्या बुद्धी प्राप्त होतात, पाहायला मिळतात. इथे आपण मागच्या पाठाला येऊन थांबलेलो होतो. म्हणून घटादी बुद्धीचा विषय असत आहे, कारण त्यामध्ये बदल होतो. घटादी बुद्धीचा जो विषय आहे हा असत स्वरूपाचा आहे. त्यामध्ये कारण का असत स्वरूपाचा आहे? कारण तो पटाला पण कधी कधी विषय करतो.
अलग लक्षात. म्हणून तो असत स्वरूपाचा आहे. सद्बुद्धीचा विषय जो आहे तो असत नाही, कारण त्याच्यामध्ये व्यभिचार होत नाही. कायम आहे 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 हे जे आहे हे कायम सगळ्यामध्ये अनुस्यूत असल्यामुळे त्यामध्ये व्यभिचार होत नसल्यामुळे ती सत स्वरूपाचा आहे, तो त्यामध्ये व्यभिचार होत नाही. त्याच्यानंतर इथपर्यंत काल आपण आलो आणि थांबलो. तस्मात म्हणजे कारण काल पाहिलं. आता पुन्हा पूर्वपक्षी म्हणतो घटविनष्टे घटबुद्धई व्यभिचरंती सद्बुद्धी अपि व्यभिचरती इति चेत. पूर्वपक्षी म्हणतो तुम्ही जे काय म्हणताय की घटबुद्धी आहे 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 ही बुद्धीचा नाश होत नाही, घटबुद्धीचा नाश होतो, तर तसं होत नाही. कारण का तर घटाच्या नाशानंतर घटविषयक बुद्धीचा नाश झाल्यानंतर सद्बुद्धी सुद्धा नाश पावते. घटाचा एकदा नाश झाला की काय होतं, घटबुद्धीचा नाश झाला. मग घटबुद्धीचा ज्यावेळेस नाश होतो त्यावेळेस काय होतं, ती सद्बुद्धी जी आहे त्या घटनाच्या नाशाबरोबर त्या सद्बुद्धीचा सुद्धा नाश होतो. बरोबर आहे, असं पूर्वपक्षी म्हणतोय. आपला सिद्धांत नाही अजून. अलग लक्षात. तो पुन्हा ऑब्जेक्शन पुन्हा त्याच्यावर चाललं की तुम्ही जे म्हणताय ना की सद्बुद्धी सर्वत्र आहे, सद्बुद्धीमध्ये व्यभिचार होत नाही, तर तसं होऊ शकत नाही. सद्बुद्धीमध्ये सुद्धा व्यभिचार होतो. घटाचा ज्यावेळेस नाश होतो त्यावेळेस घट आहे आपण म्हणतो का, तर घट नाहीच म्हणतो. मग तुम्ही कसं काय म्हणताय घटाच्या सद्बुद्धीचा व्यभिचार होत नाही, मग सद्बुद्धीमध्ये सुद्धा व्यभिचार होतो, असं पूर्वपक्षी या ठिकाणी आता म्हणतोय. मग सिद्धांती काय म्हणतोय त्याच्यावर, आचार्य त्या म्हणतात न पटादो अपि सद्बुद्धी दर्शनात विशेषण विषया एव सा बुद्धी. सद्बुद्धी काय करते, जे विशेषण आहे त्या विशेषणालाच ती विषय करणारी आहे, म्हणून तिचा नाश होऊ शकत नाही. तसे म्हणणे उचित नाही. कारण का पट आदिवस्त्रमे ती सद्बुद्धी असते. सद्बुद्धी केवळ विशेषणालाच विषय करते. जरी या ठिकाणी तिचा नाश झाला, घटाचा जरी नाश झाला तरी घट आहे ही जी आहे ही सद्बुद्धी जी आहे ना, आहे ही सद्बुद्धी आहे. घट हे विशेषण आहे, परंतु ती आहे ही सद्बुद्धी कुठे गेली, पुढं ती पटाला तिने विषय केला. पट आहे, घट आहे, घटाचा नाश आहे सती, ती सतबुद्धी जी आहे सद्बुद्धीचा नाश होत नाही, कारण ती सद्बुद्धी दुसरीकडे तुम्हाला दिसते. पट आहे तिथं ती सद्बुद्धी आहेच, असं या ठिकाणी सांगतात. तसे म्हणणे उचित नाही. कारण पट आदिवस्त्रमे ती सद्बुद्धी उपलब्ध होती आहे. यद्यपि घटनाशे सती पटादौ घट नाश झाला, परंतु पट नाश नाही असं म्हणतो का, तर पट आहे आपण म्हणतो. म्हणजे आहे हा जो फॅक्टर आहे हा लक्षात ठेवायचा, हा सगळ्यामध्ये अनुस्यूत राहिलेला आहे, म्हणून त्याचा नाश होऊ शकत नाही. त्यानंतर सद्बुद्धी वद घटबुद्धी अपि घटांतरे दृश्यतेव. तुम्ही जसं म्हणता ना घटनाशे सती असत जी बुद्धी आहे त्या घटबुद्धीचा नाश होतो, परंतु तुमची जी सद्बुद्धी आहे ही दुसरीत्र दिसते, म्हणजे पटामध्ये दिसते. तर आमचं पुन्हा म्हणणं आहे सद्बुद्धीवत. तुम्ही जसं म्हणताय ना सतबुद्धीचा नाश झाला नाही, कारण ती सद्बुद्धी कुठे दिसली आम्हाला, पटामध्ये दिसते, म्हणजे वस्त्रामध्ये दिसले. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला परत म्हणतो, पूर्वपक्षी पुन्हा म्हणतात काय, घटबुद्धीवत सतबुद्धीवत घटबुद्धी अपि घटांतरे दृश्यते इति चेत. तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे सद्बुद्धीप्रमाणे, जसं तुम्ही म्हणताय ना आता ती सद्बुद्धी दिसली आम्हाला तिथे कुठे दुसऱ्या पटामध्ये, त्याचप्रमाणे सद्बुद्धीप्रमाणे घटबुद्धी सुद्धा दुसऱ्या घटामध्ये दिसते. ठीक आहे नाही, हा घटाचा नाश झाला या ठिकाणी, परंतु त्याच्या शेजारी दुसरा घट आहे ना, मग त्या दुसऱ्या घटामध्ये आमची पुन्हा घटबुद्धी आहेच. तुम्ही कसं म्हणतात घटबुद्धीचा नाश झाले सती घटबुद्धीचाच विनाश होतो, असं नाही. दुसऱ्या घटामध्ये ती घटबुद्धी आम्ही पाहतो, असं पूर्वपक्षी म्हणतो. अलग लक्षात. आचार्यांनी ज्या वेळेस म्हणताय त्याच्या पूर्वपक्षी तसा म्हणतात. पुन्हा आचार्य काय म्हणतात, न पटादौ अर्शना अदर्शना. तुमचं म्हणणं योग्य नाही, कारण तुम्ही जे म्हणताय ती घटबुद्धी ही घटबुद्धी पटबुद्धीमध्ये दिसत नाही. अलग लक्षात. घटामध्येच ती दिसते. घट आहे, पट आहे, पण घट आहे ज्यावेळेस तुम्ही म्हणताय अलग लक्षात, त्यावेळेस तुम्हाला त्या घटाचीच घटाच्या असणारं जे विशेषण आहे त्याच्या अनुषंगानेच तुम्ही म्हणताय, परंतु ती सद्बुद्धी पट आदी जे आहे
तिथे ती सद्बुद्धी तुम्ही जे म्हणताय ती सद्बुद्धी किंवा घटबुद्धी जी आहे, आपण कधी वस्त्राला घट म्हणत नाही, वस्त्राला वस्त्रच म्हणतो. हे जे वस्त्र आहे, पट म्हणजे वस्त्र, वस्त्राला आपण वस्त्रच म्हणतो. वस्त्राला आपण कधी घट म्हणतो का? हा घट आहे. स्वामींनी आज घट अंगावर घेऊन बसलेले आहेत. म्हणजेच घटबुद्धी ही घटालाच काय करते? विषय करते. घटबुद्धी पटाला कधीच विषय करू शकत नाही. आणि म्हणून त्यामुळे जी घटबुद्धी जी आहे ही घटबुद्धी पटबुद्धीमध्ये दिसत नसल्यामुळे तुम्ही जे म्हणताय की घटबुद्धी दुसरीकडे आहे, तर तसं नाही. घटबुद्धी घटाचा नाश झाल्यानंतर ती घटबुद्धी तिथे नाश झाले, परंतु आहे ही बुद्धी आहे, ही आहे बुद्धी पुढे 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 सरकत राहिली. तिने मग काय केलं? घटाचा ज्यावेळेस नाश केला किंवा झाला त्यावेळेस तिने काय केलं? पटाला विषय केला आहे, वृक्षाला विषय केला आहे. थोडक्यामध्ये सांगायचं तात्पर्य या सर्वांमध्ये जे जे आपण म्हणतो या सर्व गोष्टींमध्ये ज्यावेळेस आहे आहे आपण म्हणतो, अस्ति अस्ति, हे आहे जे आहे हे आहे ही सद्बुद्धी की तिच्यामध्ये कधीच नाश होत नाही. वस्तूचा नाश झाला तरी त्या गोष्टीचा नाश होत नाही. आणि मागच्या पाठामध्ये काय सांगितलं? जरी नाही आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्या नाही म्हणण्याच्या मागे सुद्धा त्या वस्तूची असणारी सत्ता की तिथं होती, तिचं अस्तित्व प्रदर्शित करतो आपण की घट तिथे होता परंतु आता तो नाही. मग नाही म्हणणं काय करते? तर घटाचं असणारं अस्तित्व आत्ता त्या ठिकाणी नाही हे प्रदर्शित करते. आणि म्हणून न पटादो अदर्शनात, म्हणून तुम्ही जे काय म्हणतात घटबुद्धी दुसऱ्या घटामध्ये दिसते तसं म्हणणं योग्य नाही. कारण ती जी घटबुद्धी आहे ती घटबुद्धी पटबुद्धीमध्ये दिसत नाही. घटबुद्धी घटाबुद्धीमध्येच दिसते. घट आहे परंतु आहे ही बुद्धी जी आहे, आहे ही बुद्धी सर्वत्र दिसत असते. सद्बुद्धी अपि नष्टे घटे न दृश्यते तिचे. पुन्हा पूर्वपक्षी म्हणतोय की काय की तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय की घटाचा नाश झाल्यावर सद्बुद्धीचा सुद्धा नाश होतोच की. घट गेला, मग घट गेल्यानंतर काय होतं? त्याच्याबरोबर असणारी जी सद्बुद्धी जी आहे त्या सद्बुद्धीचा सुद्धा नाश होतोच की. मग तुम्ही कसं म्हणताय की घटनाशे सद्बुद्धी राहते? अतिशय बारीक विषय हा. घटाचा नाश झाल्यानंतर घटाच्या नाशाबरोबर सद्बुद्धीचा सुद्धा नाश होतोच. तुम्ही जे म्हणताय की घटनाशे सती सद्बुद्धीचं अस्तित्व दिसतं परंतु या घटामध्ये फक्त दिसत नाही, पटबुद्धीमध्ये दिसतं, ते योग्य नाही. घटनाश झाल्याबरोबर ज्या क्षणी घटाचा नाश झाला त्या घटाचा पण नाश झाला आणि त्याबरोबर घट आहे. घट आणि आहे या दोन गोष्टी आहेत, दोन प्रकारची इथं बुद्धी आहे. एक घटबुद्धी आहे आणि ते घट आहे म्हणणारी एक बुद्धी आहे. मग घटाचा नाश झाल्यानंतर त्या क्षणी आपण काय, घट गेला, घट संपला, घट मोडला, तोडला, त्याबरोबर काय झालं, ती असणारी सद्बुद्धी जी आहे त्या सद्बुद्धीचा सुद्धा नाश होतो. असं पुन्हा कोण म्हणतंय? पूर्वपक्षी म्हणतायत. आचार्य त्याच्यावर पुन्हा म्हणतात की तुम्ही जे म्हणताय हे योग्य नाही न विशेष्याभावात. का? कारण सद्बुद्धी ही विशेषण विषया सती विशेष्याभावे विशेषण अनुभवत्तौ किं विषय स्यात् पुन्हा बुद्धेः विषयाभावात. तुम्ही म्हणतात, आचार्य म्हणतात की तुम्ही जे म्हणतात घटाच्या नाशाबरोबर सद्बुद्धीचा सुद्धा नाश होतो, हे योग्य नाही. कारण का असे म्हणणे योग्य नाही? कारण घटरूप विशेष्याचा अभाव आहे. कारण आता कसं झालंय, बुद्धी तिथेच आहे. लक्षात घ्या, आता बारीक विषय आला एकदम. बुद्धी कुठे गेली नाहीये. नाश कशाचा झाला? घटाचा नाश झाला. मग घट काय आहे? घट विशेष्य आहे. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं विशेष्य आणि विशेषण अलग लक्षात. या ठिकाणी घट नीलोत्पल, निळ्या रंगाचं कमळ, कमळ हे विशेष्य आहे आणि विशेषण निळ्या रंगाचं. त्याप्रमाणे या ठिकाणी असे म्हणणे योग्य नाही. कारण घटरूप विशेष्य
घट काय आहे? इथे विशेष्य आहे. विशेष्याचा घटाचा नाश झाला म्हणजे ते विशेष्य जे आहे त्या विशेष्याचा नाश झाला, अभाव आहे. आणि मग सद्बुद्धी जी आहे, सद्बुद्धी काय करते? विशेषणाला विषय करणारी आहे, विशेष्याला नाही. विशेषण जे आहे त्या आहेला काय करते? ती विषय करणारी आहे. आणि म्हणून काय झालं? घटाचा ज्यावेळेस नाश झाला, घटरूप विशेष्याचा ज्यावेळेस अभाव झाल्यानंतर विना विशेष्य बुद्धी तिथंच आहे, येते का लक्षात? परंतु नाश कशाचा झालाय? नाश घटाचा झाला. घटाचा नाश झाल्यानंतर आता बुद्धीला सांगण्यासाठी आता तिथं वस्तू नाहीये. फार मजेशीर आहे. बुद्धी तिथंच आहे, बुद्धीचा अजून नाश झालेला नाही, ती बुद्धी तिथंच आहे. परंतु त्या बुद्धीला सांगण्याला घट हा विशेष स्वरूपाचा विषय त्या ठिकाणी नसल्यामुळे आता ही बुद्धी कोणाला विषय करेल? विषय संपला तिथला, घट नाशाचा. परंतु बुद्धी तिथंच आहे, येतं लक्षात? आणि म्हणून विशेषण अनुपत्ती झाल्यामुळे ती सद्बुद्धी आता कोणाला ती विषय करेल? कारण दुसरा आता कोणाला विषय करायला दुसरा विषयच नाही. जो विषय होता घट त्याचा नाश झाला, त्यामुळे विषय करायला त्या विशेषणाकडे विषय नसल्यामुळे तो तसाच थांबला. येते त्याचा नाश झालेला नाहीये. नाश कशाचा झालाय? नाश विशेष स्वरूपाच्या विषयाचा नाश झालेला, परंतु बुद्धी सत्स्वरूप ती तिथंच राहिलेली आहे, तिच्यामध्ये आता कुठलाच फरक पडत नाहीये. म्हणून कोणाला विषय करेल? परंतु विषयाचाच अभाव झाल्यामुळे सद्बुद्धीचा अभाव होत नाही. विषयाचा जरी या ठिकाणी अभाव झाला तरी जी सद्बुद्धी जी आहे त्या सद्बुद्धीचा अभाव होऊ शकत नाही. अभाव कशाचा झाला? विषयाचा झाला, घटाचा झाला, घटाचा नाश झालाय. परंतु आहे ही सद्बुद्धी जी आहे, ही आहे ही सद्बुद्धी तशीच उभी राहिली. चला, घटाचा ती काय झालं? तिने त्या ठिकाणी तशीच उभी राहिली. आता मला विषय नाहीये कुठला, तोपर्यंत मी तशीच राहील, म्हणून ती तशीच राहिली. म्हणून त्या सद्बुद्धीचा अभाव होत नाही. हे या ठिकाणी सिद्ध आचार्यांनी पुन्हा केलं. पुन्हा पूर्वपक्षी म्हणतो, एकाधिकरणत्वं घटादी विशेष्याभावे न युक्तम इति चेत. घटादी विशेष्यचा अभाव झाल्यामुळे एका अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी राहणे योग्य नाही. एक अधिकरण, आता समान अधिकरणाचा विषय या ठिकाणी घेतला. एकच अधिकरण, घट हा एक अधिकरण. या एका अधिकरणामध्ये घटादी विशेष्याचा अभाव झाल्यामुळे तुम्ही काय म्हणताय? आता घटादी जे विशेष्य आहे त्या घटादी विशेष्याचा अभाव झाल्यामुळे त्या विशेष्याला विशेषण करणारी जी सद्बुद्धी आहे त्या सद्बुद्धीचा नाश होत नाही, असं तुमचं आता म्हणणे. परंतु आम्ही तुम्हाला पुन्हा म्हणतो पूर्वपक्षी, असं होऊ शकत नाही. एका अधिकरणत्वं घटादी विषय अभावे न युक्तम इति चेत. घटादी विशेष्याचा अभाव झाल्यामुळे एका अधिकरणामध्ये दोन बुद्धी एका ठिकाणी राहणे योग्य नाही. तुम्ही जे म्हणताय ना घटबुद्धी आणि आहे बुद्धी, हा तुमचा विषय की घटबुद्धीचा नाश झाला परंतु आहे ही बुद्धी तशीच राहिली, हे ते तुमचं म्हणणं आहे. हे तुमचं म्हणणं योग्य नाही. कारण घटाचा नाश झाल्याबरोबर घटाची बुद्धी पण आहे ही बुद्धीचा सुद्धा नाश झाला. कारण का? एक समान अधिकरणामध्ये, एका अधिकरणामध्ये, घट हा एक अधिकरण आहे, या एका अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी, एका लक्षात घ्या, एका अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी राहू शकत नाही. मग तुम्ही कसं म्हणता घटबुद्धी वेगळी आणि आहे बुद्धी वेगळी? हे तुम्ही जे म्हणता हे युक्त नाहीये. अलग लक्षात, घटनाश झाला, बुद्धीचा नाश झाला. त्या ठिकाणी एकाच अधिकरणामध्ये घटबुद्धी पण आहे आणि आहे बुद्धी सुद्धा आहे, असं जे तुम्ही म्हणता हे योग्य नाही, आता पुन्हा सांगतात. आणि म्हणून तुम्ही जे पुन्हा म्हणताय ना घटनाशे सती सद्बुद्धी जी आहे त्या सद्बुद्धीचा नाश होऊ शकत नाही. कारण एका अधिकरणामध्ये दोन प्रकारच्या बुद्धी राहू शकत नाही. सिद्धांती आचार्य म्हणतात न, त्याच्या पुन्हा आचार्य सांगतायत की तुम्ही जे एक पुन्हा म्हणताय न
इदमुदकम् इति मरीच्याद्यौ अत्यंत अभावे अपि समान अधिकरण्य दर्शनात. अलग लक्षात. त्यासाठी आता मृगजळाचं दृष्टांत द्या. तुम्ही काय म्हणताय, एका अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी राहू शकत नाही, हे तुम्हाला आता म्हणायचं पूर्वपक्षाला. आचार्य म्हणतात तसं होऊ शकत नाही. एका अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी राहू शकते. कसं? मृगजळामध्ये वास्तविक जल आहे का? वास्तविक जल नाहीये, परंतु तरी सुद्धा आपण म्हणतो ना जल आहे. म्हणजेच तुम्ही जे म्हणताय की एका अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी राहू शकत नाही, हे तुमचा जो निर्णय आहे हा अयोग्य स्वरूपाचा आहे. कारण एका अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी आपण पाहतो. मृगजळामध्ये वास्तविक जल नसताना सुद्धा त्या ठिकाणी जलाचा आभास जो निर्माण होतो. म्हणजे अधिकरण काय? अधिकरण एकच आहे. एकाच अधिकरणामध्ये नसताना सुद्धा त्या जलाचा असणारा भाव निर्माण होणे, म्हणजेच एका अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी निर्माण होऊ शकते. तुम्ही जे म्हणताय की एका अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी निर्माण होऊ शकत नाही, तर तसं नाही. एका अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी सुद्धा निर्माण होऊ शकते. म्हणजे घटबुद्धी वेगळी आणि आहे बुद्धी वेगळी. अलग अलग. जसं मृगजलामध्ये नसताना सुद्धा मृगजल आहे, म्हणजे मृगजल नसताना मृगजळ आहे, ह्याही प्रकारची जी बुद्धी आहे ही नसतानाची एक बुद्धी आणि असतानाची एक बुद्धी, अशा दोन प्रकारच्या बुद्धी त्या ठिकाणी सापडतात. असे म्हणणे योग्य नाही. कारण का? मृगजळामध्ये अधिष्ठानाच्या व्यतिरिक्त अन्य जल नाही. मृगजळ जे आहे त्या मृगजळामध्ये काय? वास्तविक जल नाहीच आहे. म्हणजेच अधिष्ठान जे आहे, जिथं आपण ते मृगजळ पाहतो, लांब आपल्याला दिसतं ते, परंतु ज्यावेळेस ते मृगजळ पाहतो त्यावेळेस त्या ठिकाणी अधिष्ठानाच्या व्यतिरिक्त, अधिष्ठानच तिथं जिथं दिसतंय ते, त्याच्या व्यतिरिक्त तिथं वास्तविक जल आहे का? वास्तविक जल नाही. अधिष्ठाना व्यतिरिक्त अन्य जल नाही. म्हणजे जलाचा वास्तविक तिथं अभावच आहे, जल तिथं नाहीच आहे. तरी सुद्धा हे पाणी आहे अशी बुद्धी झाल्यामुळे समान अधिकारिता आपण पाहतो. तरी नसताना सुद्धा आपण त्याला तिथं पाणी भासतं. म्हणजेच एका अधिष्ठानामध्ये दोन प्रकारच्या बुद्ध्या आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणून त्याचा असणारा निर्णय, तस्मात म्हणजे निर्णयाकडे आलो. काय? तस्मात देहादे द्वंद्वस्य च सकारणता असतः न विद्यते भावः. म्हणून असणार हे संपूर्ण काय? शरीर जे असत, जे शरीरादी किंवा शरीराच्या अनुषंगाने प्राप्त होणार काय? शीतोष्णादी द्वंद्व. शरीर आणि शरीराच्या अनुषंगाने आपल्याला प्राप्त होणार शीत उष्ण सुख दुःख, त्याच्यावरनं आलोय आपण. शीतोष्णादी जे मागच्या पाठामध्ये झालं किंवा याच्या मागे जो श्लोक झाला त्याच्यावरनं इथपर्यंत आता त्यांनी ते ओढत इथपर्यंत आणलं. आणि म्हणून त्यांचे कारण या कोणाचाही भाव म्हणजे अस्तित्व या ठिकाणी नाही. आणि म्हणून आपण जे म्हणतो देह आहे, शीत आहे, देहाचाच अभाव असल्यामुळे अलग अलग वास्तविक पाहता षड्विकारवत जे जे विकारवान आहे ते असत स्वरूपाचं आहे, आणि जे जे असत स्वरूपाचं आहे ते वास्तविक नाही. मग या ठिकाणी देहादी असत स्वरूपाचा असल्यामुळे, कारण ते काय षड्विकारवत, याच्यामध्ये 6 प्रकारचे विकार सांगितले, आणि मग त्याच्या अनुषंगाने प्राप्त होणार जिथं देहच नाही तर त्याच्या अनुषंगाने प्राप्त होणारे शीत उष्ण सुख दुःख हे कशाच्या अनुषंगाने आपण अनुभवतो? त्या देहाच्या. थंडी सकाळी कोणाला वाजते? पाठाला आता संख्या कमी का झाली? सगळ्यांना थंडी वाजायला लागली म्हणून संख्या कमी पडली सगळ्यांची. अलग लक्षात. म्हणजे शीत आणि उष्ण हे कशाच्या अनुषंगाने झालं? देहात्म्याच्या भावाने. जोपर्यंत देहामध्ये आत मी देह, मी ही देह, मग ती वाजणारी थंडी कोणाला वाजते? मग देहाला, त्याच्या अनुषंगाने. आणि म्हणून अशा प्रकारे तस्मात् देहादेहे द्वंद्वस्य सकारणस्य असतः न विद्यते भावः. म्हणजे असत वास्तविक विकारवान असल्यामुळे ते नाशवानच आहे. आणि म्हणून असत जे शरीरादी आणि त्याच्या अनुषंगाने असणारे शीतोष्णादी द्वंद्व यांचे
कारण याचा कोणताही भाव अस्तित्वात नाही. म्हणून वास्तविक पाहता हे सर्व जे आहे याचा अभाव स्वरूपाचंच आहे. याचं कोणतंच अस्तित्व या ठिकाणी अस्तित्वात नाही. कसा? तथा सतच आत्मनः अभावः अविद्यमानता न विद्यते सर्वत्र अव्यभिचारात इति अवोचामः. त्याप्रमाणे सत अलग ज्याप्रमाणे याचा अभाव होतो त्याप्रमाणे सत म्हणजे कोण? सत काय? तर सत जे आत्मतत्व आहे त्याचा अभाव, अविद्यमानता नाहीच, कारण ते सर्वत्र अटल आहे. हे पहिल्यांदा सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. याचा ज्याप्रमाणे अभाव होत जातो देहादियांचा, त्याप्रमाणे ते जे सततत्व आहे त्या सततत्वाचं कारण ते अनुस्यूत सर्वामध्ये राहतं. म्हणून म्हणतात बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. आत्तापर्यंत आपल्या अनेक जन्म झाले परंतु हे सर्व मी जाणतो, तू जाणत नाही. म्हणजे सगळ्यांमध्ये येते लक्षात, सर्वांमध्ये अनुस्यूत असणारं ते तत्व म्हणजे कोणतं? ते सत्तत्व की जे काय सत्स्वरूपाचं आहे. सत किम त्रिकाल कालेषु अबाधित यत् सत. आपण मागं पाहिलं तत्वबोधा या तिन्ही कालामध्ये अनुस्यूत आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही कालामध्ये जे अनुस्यूत चालतं ते सत आणि त्याच्या व्यतिरिक्त अन्य सर्व असत्र. म्हणून अशा प्रकारे आत्तापर्यंत या सर्व एक जन्म नाही झाला, याच्या अगोदर जन्म झाला, त्याच्या अगोदर जन्म झाला, हा जन्म आहे, पुढचा जन्म आहे, या सर्वांमध्ये जे अनुस्यूत ज्याची सत्ता राहते ती सत्ता म्हणजे सत. त्याप्रमाणे सत जे आत्मतत्व आहे त्याचा अभाव म्हणजेच काय? अविद्यमानता नाहीच. कारण का? ते सर्वत्र अटल आहे. हे पहिल्यांदा सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे एवं काय? आत्मानात्मनोः सदसतोः उभयो अपि दृष्टः उपलब्धः अंतः निर्णय काय? सद असद सद सद एव असद असद एव इति तू अनयोः यथोक्तयोः तत्त्वदर्शिभिः. तत्त्वदर्शी म्हणजे जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानींनी काय पाहिलं? मग या सगळ्यामध्ये सांगायचं तात्पर्य निर्णय या सर्वांमध्ये असणारं एक जे तत्व जे आहे हे तत्व काय आहे? अनुस्यूत स्वरूपाचं एक असणारं जे तत्व या सर्वांमध्ये आहे त्याचा कधीच नाश होत नाही. ते तत्व म्हणजे ते सत्तत्व. आणि म्हणून अशा प्रकारे ते सत म्हणजे काय? आत्मा. अशा प्रकारे सत आत्मा व असत म्हणजे अनात्मा या दोघांचा निर्णय सत आणि असत. सत म्हणजे आत्मा, असत म्हणजे अनात्मा या दोघांचा निर्णय तत्वदर्शींद्वारा पाहिला गेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष केला गेला आहे. म्हणजे काय? सत हे सतच आहे आणि असत हे असतच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सर्वांमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला तर अनुस्यूत या संपूर्ण जगतामध्ये अनुस्यूत असणारं जे सत्तत्व आहे त्याचीच सत्ता आहे. तद्व्यतिरिक्त अन्य जी सत्ता आहे व्यभिचारी असल्यामुळे, सतत बदलणारी असल्यामुळे ती वास्तविक सत्ता नाही. अलग लक्षात, वास्तविक सत्ता जी आहे ती वास्तविक सत्तेचं ग्रहण तत्वदर्शी करतात. अलग अलग वास्तविक सत्ता कोणाची? ती वास्तविक सत्ता त्या आत्म्याची सच्चिद आनंद स्वरूप जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाची वास्तविक सत्ता आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने म्हणून ती कायम राहणारी आहे. आणि त्याच्यावर दिसणारी हे असत म्हणजे व्यावहारिक सत्ता जी आहे ही तेवढ्या पुरती आहे. आपण मानतो तोपर्यंत आहे. ज्यावेळेस मानणं सोडून दिलं त्यावेळेस ती सुद्धा असत स्वरूपाचीच आहे. म्हणजे त्याला कारण अत्यंत असत्सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता हे मागे पाहिलं की जे अत्यंत ज्यावेळेस पारमार्थिक सत्ता तत्वदर्शी काय करतात? पारमार्थिक सत्ता पाहतात की हे आहे. ती पारमार्थिक सत्ता एकदा तुम्हाला प्राप्त झाली की काय? मग व्यावहारिक सत्ता जी आहे ही व्यावहारिक सत्ता ही असत्ताच राहते. जसं आपण काय होतो? झोपलेला असतो. झोपलेल्या असल्यानं सुंदरपैकी सगळं स्वप्न विप्न बघत असतो. अगदी मस्तपैकी ते स्वप्न पाहत अगदी आनंद अनुभवत असतो. परंतु ज्या क्षणी आपण त्या स्वप्न अवस्थेमधून जागृत अवस्थेमध्ये येतो त्या क्षणी काय होतं?
ते स्वप्नाचा नाश होतो. म्हणजे तिथं असणारं सगळं आपण आनंद घेत असतो, अमुक असतं तमुक असतं, सगळ्या वस्तू अनुभवत असतो. परंतु वास्तविक आहेत का त्या? वास्तविक नाही. कधी वास्तविक नाही हे कळलं? ज्यावेळेस आपण जागृत अवस्थेमध्ये आलो त्यावेळेस. त्याचप्रमाणे इथं दुसरं प्रमाण नाही. त्याचप्रमाणे आता आपण जे आहे अविद्यारूपी, जरी आपण सगळं जागत असतो, व्यवहार करत असतो, परंतु एक असले या निशा सर्वभूतानां तस्या आपल्या त्या तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतान सा निशा पश्यतो मुने. जरी आपण सगळे हे व्यवहार करत असलो तरी जो तत्वदर्शी जो आहे, जो ज्ञानी जो आहे, त्याच्या दृष्टीने हे सर्वच्या सर्व व्यवहार काय आहे? अज्ञानकल्पितच आहे. जसं त्या ठिकाणी आपण जागृत अवस्थेमध्ये आल्याबरोबर स्वप्न अवस्थेमधले असणारे सगळे व्यवहार तत्क्षणी नाश पावले, त्याचप्रमाणे इथे सुद्धा अविद्यास्वरूपी असणारा हा संपूर्ण संसार ज्या क्षणी ते तत्वज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते, त्या ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते, त्या क्षणी या संसाराचा ध्वंस होऊन जातो. आणि म्हणून अशा प्रकारे ते असणारे तत्व, ते तत्वदर्शी काय पाहतात? मग या सर्वांमध्ये अलग लक्षात काय पाहतात? ते तत्व पाहण्याचा प्रयत्न करतात आणि आपण जगत पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण फसत जातो आणि तत्वदर्शी याच्यापासून भिन्न राहून स्वस्वरूपाला प्राप्त करून घेतात. एवढंच या श्लोकाचा असणारा अभिप्राय आहे. बस आता राहिलेला शेवटचा टप्पा, आता काय अवघड नाहीये, तो उद्याच्या पाठामध्ये पाहू.